आणि आज ना प्रोटेस्ट होता आपल्या मुंबईला आझाद मैदानला कॉक्रोच जनता पार्टीचा. अजून लवकरात लवकर हे धर्मेंद्र प्रधान हे जे किडेत ना आपल्या इंडियाचे, नरेंद्र मोदी, धर्मेंद्र प्रधान हे वगैरे वगैरे, अजून महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री पप्पा तर इथं घरीच बसलेत. पत्रकार असून काय उपयोग नाही त्यांचा, कारण ते काय बोलतच नाहीये नीट पेपर लीक बद्दल. संपादक आहे मी. संपादक आहे म्हणजे काय झालं? तुम्ही नागरिक नाही, देशाचे नागरिक आहेत ना. आता आजकाल रिपोर्टर लोक काहीच बोलत नाहीयेत या विषयावर जास्त. तर आता जे इन्फ्लुएन्सर आहे, जे क्रिएटर, ते रिपोर्टर बनलेत. विचार करा, आमच्या घरी रिपोर्टर असून अशी हाल आहे, मग आपल्या देशात किती माणसं अशी असतील. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर गाईज, मी अजून कॉलेजला नाही गेलो, पोस्टिंगला गेलो नाही. मी डायरेक्ट आता प्रॅक्टिकलला जाणार आहे. निखिल अजून मी ठरवलं की डायरेक्ट प्रॅक्टिकलला जाऊया. आज आहे बायोकेमिस्ट्रीचा प्रॅक्टिकल. अजून पप्पा झोपलेले आहेत, पप्पा अजून काय उठले नाहीत, मम्मी उठली आहे. इथे बघा, अजून झोपलेत. अजून तिथे बघा, मंटू उठलाय, माझी स्वीटी पण उठली आहे. ए बाबू, डे उठ ना. किती झोपणार लेकरू? सेकंड डे बाळ, सेकंड डे. हो, व्हेरी गुड. बघा बघा, माझी स्वीटी ऍक्टिव्ह आहे झोपीत पण. शबाश. मंटू, तुझं काय बाळ? सेकंड डे बाळ, सेकंड डे. अरे सेकंड डे. अरे कुठं पळतोस? इकडे इकडे इकडे. गाईज, मी आता ना चाय प्यायला बसलोय. हे बघा, चाय, शेव, अजून बिस्किट, अजून इथं स्वीटी. स्वीटीला पण बिस्किट पाहिजे. बिस्किट पाहिजे बाळ. गिव मी हायफाय. तर लगेच हायफाय द्यायला लागली. गाईज हे बघा, गाईज शौर्याला बघा माझी केस कसं पकडतोय. दाखवतो ना ऑडियन्सला कसं सतावतोयस. हा, सोड माझी केस. बघा, सोडतच नाही, एकदम असं पकडून ठेवलंय की काकांची केसच असे काढणार मी, अजून माझ्या टाकल्यावरती लावणार स्वतःच्या ना. हा, स्वतःच्या टाकल्यावर लावणार माझी केस काढून. हा. सोड. हा, व्हेरी गुड. आणि गाईज, तुम्हाला माहिती, आज शौर्याला 4 महिने कंप्लीट झालेत. 5वा महिना लागलाय ना. 5वा महिना लागला माझ्या शौर्याला. बघा ना किती, म्हणजे 4 महिने कसे निघून गेले कळलेच नाही. अजून शौर्य लवकरच मोठा होत चाललाय ना. मोठा होतय. मी आता ना रेडी वगैरे झालोय, जायचंय मला कॉलेजला. अजून मम्मी, तुला किती वाजता जायचंय? मम्मीला पण 12 वाजता जायचंय. आणि ते भाग्यश्री आली आहे. भाग्यश्री, से हाय टू माय ऑडियन्स. हो, चाललं शौर्याला घेऊन. कधी येणार आहेत मग? काय काय मंडेला? तुझ्या घरी नेतेस का? प्रॉब्लेम तर नाही. गाईज, मी आता निघालोय कॉलेजसाठी. वहिनी पण गेलेत शौर्याला घेऊन कुठेतरी, वाटतंय भाग्यश्रीच्या घरी गेलेत. आता मम्मी पण जाईल कामाला. मी पण आता चाललोय कॉलेजला. ठीक आहे, चला मग जाऊया कॉलेजला. हो स्कॉलर, तू तर माझ्या आधी आला होतास ना. अरे मग ते चुकी झाली, तुला बोलवायला लवकर नाही पाहिजे होतं, तुझ्या माझ्या बरोबर झालं. एस्टिमेशन ऑफ युरिक ऍसिड. गाईज, मी आता जस्ट कॉलेजमधून घरी आलोय. प्रॅक्टिकल वगैरे झाले. बाई, एवढं कन्फ्युजिंग प्रॅक्टिकल होतं ना, काय सांगू. पण फायनली मी ते प्रॅक्टिकल कम्प्लीट केलं आणि आलो. आणि आज ना प्रोटेस्ट होता आपल्या मुंबईला आझाद मैदानला कॉक्रोच जनता पार्टीचा. जे रेजिग्नेशन आहे धर्मेंद्र प्रधानचं, अजून महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री जे आहेत त्यांचं रेजिग्नेशन पाहिजे, मग त्याचं प्रोटेस्ट होता. तर खूप जण तिथे गेले होते. मला जाताना आलं, कारण भाई माझे इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल होते. तर ते कंपल्सरी होतं अटेंड करायला. पण काय नाही, प्रोटेस्ट चांगला झाला. आता अजून लवकरात लवकर हे धर्मेंद्र प्रधान हे जे किडेत ना आपल्या इंडियाचे, नरेंद्र मोदी, धर्मेंद्र प्रधान हे वगैरे वगैरे, अजून महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे लोक आवाजच उचलत नाहीयेत. तुम्ही खूप बॉलिवूड ॲक्टर्स लोकांना सपोर्ट करतात, त्यांची मूवीज बघतात. त्यांनी पण काय प्रोटेस्टबद्दल बोललं नाही. आपले इंडियन
सोनम वांचूक सर बद्दल पण त्यांनी काही बोललं नाही. आणि तुम्ही ना प्लीज असल्या सेलिब्रिटीचे फॅन नका बनू. आणि मला पण डोकं आलंय कुणाला सपोर्ट आता बॉलिवूडमध्ये करायचंय नाही कुणाला करायचंय कुणाला नाही. कारण आपल्या टायमाला कोण येत नाहीये आता कळून आलंय. ठीक आहे, तुम्ही पण तसंच विचार करा, आपल्या टायमाला कोण येत आहे कोण नाही. ठीक आहे, आता मी जेवायला बसलोय. आता फटाफट जेवून घेऊया. ठीक आहे गाईज, मम्मी आली आहे कामावरनं. हे बघा चाय पिते. पप्पा तर इथं घरीच बसलेत. पप्पा पत्रकार आहेत, तर पत्रकार असून काय उपयोग नाही त्यांचा, कारण ते काय बोलतच नाहीये नीट पेपर लीक बद्दल. सोनम वांगचुक सर आहेत त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही. हा, न्यूज कुठं काय कव्हर केली का नाही? हो पप्पा, पप्पा न्यूज कव्हर केली का नाही? नीट पेपर लीक आहे. माझा रिपोर्टर गेलाय. कोणता रिपोर्टर? तुम्ही का नाही गेलात आज इथे? संपादक आहे मी. संपादक आहे म्हणजे काय झालं? तुम्ही नागरिक नाही, देशाचे नागरिक आहेत ना. घरी बसल्या बसल्या होतंय का? आता सगळ्यांनी जर असाच विचार केला तर देश अजून पाठी राहिला. हा, कुठं होतं ते? जिथं डोक्याने काम होतंय तिथं डोक्यानेच काम करावं लागतं. कळलं ना? तर मी डोक्याने काम करतो. स्मार्ट वर्क, हार्ड वर्क करायची गरज नाही. काय म्हणजे स्मार्ट वर्क काय केलं अजून? माझा रिपोर्टर ऑलरेडी आहे, तो शूटिंग कुठं घेतो कुठं गेलाय? आझाद मैदानवरती. अजून दिल्लीला तुम्ही का नाही गेलात? बाय. एवढे मोठे पॉलिटिशियन सगळे गेलेत, पत्रकार गेलेत. आता आजकाल रिपोर्टर लोक काहीच बोलत नाहीयेत या विषयावर जास्त. तर आता जे इन्फ्लुएन्सर आहे, जे क्रिएटर, ते रिपोर्टर बनलेत. बरोबर ना? विचार करा, आमच्या घरी रिपोर्टर असून अशी हाल आहे. मग आपल्या देशात किती माणसं अशी असतील की ते ते हेच विचार करत असतील. दिल्लीला ये. दिल्लीला पण होतं, दिल्लीला चाललंय आता 20 जुलैला चलो संसद आहे, मार्च निघणार आहे. तर खूप म्हणजे खूप जास्त लोक, इंडियाचे लोक येणार आहेत. मग तुम्ही जात आहेत की नाही? स्टुडंट जातील वाटतं ना जास्त. स्टुडंट पण पॉलिटिशियन पण, ही सगळ्यांची लढाई आहे. फक्त स्टुडंट जातील हे नाही, आई बापा पण जातेत. चला आपल्याकडे. चला, मेन पत्रकार जायला पाहिजेत ना. घे ना पैसे गाडी खर्चाला. हा, हे गाडी खर्चाला पाहिजे. ट्रेन हाय, तिकीट काढून देतो मी. हे काढून दे, राहायला पण हा. खर्च करून दे मला. खर्च काय करू दे. इथं बघा, आता मी शिकत आहे ना, मी जॉब वगैरे करतो. हे तर बोलतात ना, मी पत्रकार आहे, मी संपादक आहे. मला कोण हा? पगार देत नाही, कोण पगार देत नाही मला कोण. हा, इथून मला डायरेक्ट कोण ट्रेन. पगार देत नाही. पत्रकार का मला पगार चॅनलला नाही मोठ्या. मला कोण पगार देत नाही. मग करायचं, जायचं तिथे, चॅनल आहे. जायचं तिथे. बोल, मी का पैसे घेत नाही, हप्ते घेत नाही कुठून. हा, मी लोकल पकडायची डायरेक्ट. सेकंड क्लासने जायचं ना. किती आहे दिल्लीला जायला तिकीट? काय 200 300 500 रुपये असेल. हा, कमी आहे. पण नाही, पत्रकारांना घरीच बसायचंय, घरी बसूनच सगळं स्क्रोल करायचंय आजकालची मीडिया. चला मग मित्रांनो, आता वेळ आली आहे व्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट. जे पण नवीन आहे चॅनलवर, तर हे आपलं असं छोटंसं चॅनल आहे, तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.